नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट फुगाबाही डायग्राम शिकवणार आहे. फुगाबाही डायग्राम म्हणजे गोपीबाही या इथे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहा, खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. कुठे कसं वाढवायचं हे एकदा समजतं की कायम तुम्ही ते एकदम सहज अशी ही बाही कटिंग करू शकाल. तर इथे आता इथे डायग्राम पाहूया. याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करू शकता किंवा डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कटिंग करू शकता. खूप सोप्या ट्रिक आहेत. तर आता इथे पहा, सर्वात पहिल्यांदा कापड किती लागतं. आता पहा, आपल्याकडे बाहीची रुंदी किती आपण घेतोय त्यासाठी आपण काय करायचं, आधी एक छोटी बाही जी असते साधी ती कटिंग करून घ्यायची. ती कटिंग करून पाहायचं की आपलं कापड किती एक्स्ट्रा राहते. त्यानुसारच तुम्ही गोपीबाही आहे ती डायरेक्ट कटिंग करता किंवा पेपरवरती जेव्हा कटिंग करतात त्यावेळेस वाढवायचं आहे. तर किंवा आपल्याला अंदाजही येतो आपलं कापड किती शिल्लक आहे, त्यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो की किती इंच आपल्या चुन्यांसाठी ठेवायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं कापड जास्त असेल तुमच्याकडे तेवढ्या इथं चुन्यांसाठी कपडा जास्त ठेवायचा आहे, आणि जेवढं कमी असेल तेवढं तुम्ही इथं कमी ठेवायचं आहे. तर इथे मी सर्वसाधारणपणे इथं मी जेवढे ठेवते तेवढं इथं मी तुम्हाला रुंदीमध्ये म्हणजे चुन्यासाठी कपडा ठेवून दाखवते. तर इथे मी पहिल्यांदा घेणार आहे उंची. सर्वसाधारणपणे आता ही जी बाही आहे ती आपण 4.5 इंचाची तयार करून घेऊया. तर पहा, 4.5 इंचाची आपण बाही तयार करणार आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5.5 इंच. अजून एकदा यामध्ये 5.5 इंचासाठी पॉईंट देऊया. पहा, इथे असं 5.5 इंचावरती पॉईंट दिले. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकता. तर आता इथे आधी काय करायचंय, आता ही बंद बाजू असणार आहे. ही जी बंद बाजू आहे त्या बाजूकडून आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे. इकडे ओपन बाजू आहे तिकडून नाही, इकडे बंद बाजू आहे तिकडून आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे. तर सर्वसाधारणपणे मी 3.5 इंच या इथे ठेवते. तुम्ही 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा भरपूर चुन्या तयार होतात. म्हणजे 3.5 म्हणजे पहा, पुढची बाजू 3.5 आणि मागची बाजू 3.5, असं टोटल तुमचं इथं 7 इंच कपडा एक्स्ट्रा असायला पाहिजे. आणि जर एवढाही कपडा शिल्लक नसेल, एकदम कमी तुम्हाला चुन्या टाकायच्या असतील, तर 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. 3 इंच 3.5 इंच असं घेतलं तरी चालतंय. किंवा तुम्हाला अजून जास्त पाहिजे असेल तर 4-4.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी चुन्या घेण्यासाठी किती घेतलं, 3.5 इंच. 3.5 इंच घेतल्यानंतर आता इथे मी कॅप हाईट घेणार आहे. 4.5 इंचाची बाही आहे. तर आपण आता ही मी तुम्हाला किती साईजची सांगते, 34 साईज. तुम्ही कोणतीही साईज घ्या. आता इथे आपण कॅप हाईट काढतो कशी, याचा 10वा भाग करतो. 34चा 10वा भाग करण्यासाठी यामध्ये मी एक पॉईंट दिला. किती झाले, 3.4. म्हणजे आपण सरळ सरळ 3.5 इंच घेऊया कॅप हाईट. घेतल्यानंतर सात इंच मुंडा घेर घेतलाय मी, आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता पहा, हे फक्त आपलं चुन्या घेण्यासाठी आहे. आता याच्या पुढे आपल्याला नॉर्मल बाहीचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तर ते पूर्ण आपण कसं करतो, जसं आपली नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीनेच करून घ्यायचं. तर इथे हे 1.5 इंच, 1.5 इंच आणि हे 1.5 इंच. इथे मी घेणार आहे हे 1 इंच. हा पहिला पॉईंट आपल्याला वाढवायचा आहे. अर्धा इंचाने हा दुसरा पॉईंट, ही अर्धा इंचाने हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने खाली घ्यायचा आहे. आता इथे आकार देताना इथे नाही द्यायचा, पुढचा आकार तो नंतर द्यायचा आहे. परंतु मी तुम्हाला नॉर्मल बाही दाखवते म्हटल्यानंतर पूर्ण सगळेच आकार इथे देऊन दाखवते. आता हे 1 इंच जे आहे ते इथं घेतलं. इथून पहा, हा पॉईंट सेंटरला नेला आणि सेंटरवरून असा, ठीक आहे. परत इथे एक 1/2 इंचाचा पॉईंट घेतला मी. इथून पहा, या पद्धतीने आकार दिला. आता याच्या पुढे हे चुन्या घेण्यासाठी आहे, लक्षात द्या. याच्या पुढे आपल्याला नॉर्मल बाहीचं ड्राफ्टिंग करायचं असतं. इथे 1.5 इंच घेतलंय. हे काय आहे, 1.5 इंच मार्जिन. आता इथे दंड घेर घेणार आहे मी 3.5
5. तर दंडघेर सुद्धा मी कुठून घेतलाय पहा, इथून मी दंडघेर घेतलाय, हे लक्षात घ्या. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर खूप सावकाश आणि कुठे कुठे काय काय पॉईंट घ्यायचे आहेत मी अगदी सविस्तर असं सांगते. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. हे झालं आपलं नॉर्मल बाही. आता जसं आपण डाऊन करतो त्या पद्धतीने हे डाऊन करायचं. तर हे घेतलं चुन्या घेण्यासाठी, हे झालं आपलं नॉर्मल. परंतु अजून यामध्ये चुन्या घेतल्यानंतर काय होते, बाही आपली उंच फुगा तयार येण्यासाठी. आता फुग्याची बाही शिवतोय, जर तुम्हाला यामध्ये फुगा नको असेल थोडाही, तर तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता. परंतु तुम्हाला फुग्याची बाही, गोपी बाही कशी असते, फुगीर असते, फुगा असतो त्याला. तर इथे त्यामध्ये उंचीमध्ये आपल्याला आणखीन वाढवायचं आहे, फक्त फुगा असा पप उभा राहण्यासाठी. कोणी कोणी प्लेनमध्ये सुद्धा घालतं, पहा फुगा नाही आवडत तर प्लेनमध्ये फक्त चुन्या चुन्या वापरतात, त्यावेळेस तुम्ही अशी बाही तयार करू शकता. परंतु यामध्ये आपण फुगा तयार करणार आहे. तर यामध्ये नॉर्मल पफ हवा असेल तर 1 इंच वाढवा, आणि जर जास्त मोठा पफ हवा असेल तर 1.5 इंच. याच्यापेक्षा पुढे नाही वाढवायचं गोपी बाहीमध्ये, 1 ते 1.5 इंच. तर मग मी इथे वाढवणार आहे 1 इंच. आता हे जोडून घेऊया, आणि इथे पहा हे असा बॉक्स तयार केला. आता इथे हा 1 इंच पॉइंट आपण घेतलेलाच होता. आता इथे सुद्धा काय करायचं, आपण हे जे 3.5 इंच घेतलेलं आहे याचा असा सेंटर करायचा. हे जे 1 इंच आहे याचा सेंटर करायचा, म्हणजे इथं अर्धा इंच हा 1 इंच पॉइंट आणि हा सेंटर. आता आकार कसा द्यायचा पहा, या पद्धतीने फक्त हे 3 पॉइंट जोडायचे. झाला हा आपला बाहीचा पाठीमागचा आकार. आता पुढचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी इथं घ्यायचं 1 इंच. फुगा बाहीला पुढचा आकार द्यायचा का, तर हो द्यायचा. फुगा बाहीला सुद्धा पुढचा आकार द्यायचा असतो. आता हा 1 इंचाचा पॉइंट जो आहे, इथं आपला हा मुंडा घेर आहे, इथून इथपर्यंत पहा किती येतंय, 10 इंच. 10 इंच जे आलेलं आहे याचा असा सेंटर करून घ्यायचा. पहा सेंटर कुठं येतोय, इथं येतोय. आता हा पुढचा आकार जो आहे तो आपण रब करून घेऊ. आता आपण नवीन पुढचा आकार देत आहे, तर हे 1 इंच, हा सेंटर आणि हा मुंडा घेर. तर इथून खाली मी आता अर्धा इंच घेणार आहे. पहा असं इथं अर्धा इंच घेतलं, तर या 1 इंचापासून मी पहा असा आकार देते. हा झाला आपला पुढचा आकार या पद्धतीने. तर अगदी 5 मिनिटामध्ये बाही कटिंग होतं, यामध्ये काही अवघड नाही. फक्त आता शिवताना काय तुम्ही टिप्स फॉलो करायचे पहा. हे जे आपण 3.5 इंच घेतलं, इथून जे चुन्या टाकायला कोणी कोणी सुरुवात करतं, तर इथं चुन्या टाकल्यानंतर सुद्धा कापड आपलं इथं जेवढी चुन्या टाकणार तुम्ही तेवढ्या तरी इथं कपडा शिल्लक राहणार ना, जवळपास 1 इंच तरी राहील शिल्लक. तर ते 1 इंच आपण इथं घ्यायचं, आणि हे 1 इंच इथं. तर हे 1 इंच आणि हे 1 इंच आहे, इथून आपल्याला चुन्या घ्यायला स्टार्ट करायचं आहे, म्हणजे तुमची बाही बरोबर होते. आता पहा इथे मी तुम्हाला सांगते. आता समजा इथे तुम्ही अशा चुन्या घेताय, पहा ह्या ज्या चुन्या आहेत इथं, तर पूर्ण तर मायनस नाही ना होणार, ह्या चुन्या तर पडता येतच नाही यामध्ये. पहा ह्या अशा चुन्या पडतात, तर हा कपडा इथं शिल्लक राहतोय, मग एवढा तरी तुमची बाही एक्स्ट्रा होणार. तर ते होऊ नये यासाठी इथं पहा हे 1-1 इंच घ्यायचं, इथं नॉच देऊन घ्यायचे, आणि इथून इकडं आपल्याला चुने द्यायला स्टार्ट करायचं आहे. तर पहा तुम्ही हा जो डायग्राम मी तयार केलेला आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा एखाद्या वहीमध्ये नोट करून घेऊ शकता. खूप परफेक्ट आणि सोपी बाही मी दाखवलेली आहे. तर पहा किती छान अशी बाही आपली ही तयार झालेली आहे, आणि डिटेलमध्ये मी सांगितले, त्यामुळे कोणालाही काहीही अवघड यामध्ये वाटणार नाही, आणि ही कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील अशी सोपी पद्धत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.